पार्ट 2 मध्ये तुम्ही पाहिलंच आहे, की आपलं मोटिव्हेशन आपण स्वतः असलं पाहिजे. मग आता तुम्हाला मी माझे काही असे इन्सिडेंट्स सांगणार आहे, ज्यातून मी स्वतः खूप खचले होते आणि त्यातून पुन्हा उभं राहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण कुठेतरी मी स्वतःला म्हटलं, की जर आत्ता नाही उठले, तर पुन्हा आपण काहीच नाही करू शकणार. यासाठी मी स्वतःला कसं उभं केलं, काय केलं, कसं घडलं, काय घडलं, इन्सिडेंट काय होता, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर इन्सिडेंट हा होता, माझे एक नॅशनलसाठी माझं सिलेक्शन झालं होतं आणि नॅशनलला सिलेक्शन झाल्यानंतर मी त्या टुर्नामेंटसाठी आणि त्या कॅम्पसाठी आउट ऑफ मिरज गेले होते आणि त्याच्यानंतर तिथं माझा कॅम्प चांगला झाला. कॅम्पमधून माझं टीममध्ये सिलेक्शन झालं आणि टीमची जेव्हा आमची टुर्नामेंट्स चालू झाली, ते खेळत असताना कुठेतरी इंजुरी हे होतच असते आणि त्या एक खेळाडू म्हणले की त्याची इंजुरी ही फिक्सच असते. कोणत्या ना कोणत्या इंजुरीला आपल्याला सामोरे हे जावंच लागतं. मग असे बरेचसे इन्सिडेंट्स माझ्याबरोबर झाले, पण त्यातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात कायम माझ्या लक्षात राहील असा इन्सिडेंट म्हणजे माझा नीचा होता, जो की नीला माझ्या इतक्या जोरात मार बसला होता, की मला त्यातून पुन्हा उभं राहणं ही खूप कठीण होतं. आणि जेव्हा माझा तो इन्सिडेंट झाला, नीला लागलं माझ्या आणि मग मला वाटलं, की आता यातून उभे राहणार नाही आपण. पण कसंबसं मी स्वतःला तयार केलं, की नाही यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे, यातून आपल्याला पुन्हा खेळायचं आहे. काही स्वप्न होते जे आपण बघितले होते बास्केटबॉलला घेऊन, ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. हीच जिद्द कायम मी स्वतःमध्ये जिवंत ठेवली. त्यामुळे मी आज इथं जे काही स्वतःचं नाव कमवले स्वतःच्या जिल्ह्यामध्ये, ते खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी. इन्सिडेंट हा होता, की जेव्हा माझ्या नीला इंजुरी झाली, त्याच्यानंतर हॉस्पिटलला दाखवल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, की ही पुन्हा बास्केटबॉल खेळू शकणार नाही. जेव्हा डॉक्टरांनी माझ्यासमोर ही गोष्ट सांगितली, त्यावेळेस खरंच काळजाचा ठोका माझा थांबला होता. तर इतकं मला ते डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं झालं, की अरे आता आपण करायचं काय? कसं होईल आपलं पुढे? ह्या सगळ्या गोष्टी माझ्या समोर आल्या आणि जेव्हा हा इन्सिडेंट झाला होता, त्यावेळेस मी माझ्या घरच्यांना सांगितलं नव्हतं. कारण जर त्यांना मी हे सांगितलं असतं, तर त्यांनी मला पुढे कंटिन्यू खेळायला सोडलं नव्हतं, याची मला गॅरंटी होती. म्हणून मी माझे इन्सिडेंट्स घरी कोणतेही सांगितले नव्हते. ते फक्त माझ्या कोचमध्ये, माझ्यामध्ये आणि माझे काही जवळच्या मैत्रिणी होत्या, फक्त त्यांच्यामध्येच हे सगळे इन्सिडेंट्स होते. पण जेव्हा माझ्या नीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, त्यानंतर मी स्वतःला म्हटलं, की नाही आपण पुन्हा उठूया, पुन्हा खेळूया. आपल्यामध्ये ती जिद्द होती, ती आपण पुन्हा आणूया आणि सुरुवात करूया. तर मी हळू प्रॅक्टिसला सुरुवात केली. हळू माझी जर्नी पुन्हा स्टार्ट केली. खेळायला सुरुवात केलं. खेळत असताना खूप त्रास झाला. खूप गोष्टींना मला सामोरे जावं लागलं. जे पेन्स होते माझ्या नीचे, ते मी शब्दात सांगू शकत नाही. इतके सिव्हिअर पेन होते. तरीही मी खेळायचे कुठेही थांबले नाही. त्यानंतर कंटिन्यू खूप टुर्नामेंट्स मी खेळले आणि ते खेळत असतानाही माझ्यामध्ये खूप साऱ्या इन्सिडेंट्स होत गेले. पण टक्कर सगळ्याला द्यायची असते, हे मी लहानपणापासून शिकत आले. तर मग तेच टुर्नामेंट्स कंटिन्यूच केल्या आणि माझा नीचा जो प्रॉब्लेम होता, हळूहळू तो कव्हर होत गेला. मी त्याचे एक्सरसाइज करायला लागले. त्याच्यावर जास्त प्रेशर येईल असं कोणतंही काम करत नव्हते. फक्त माझी जिद्द एकच होती, की आपल्याला त्या लेव्हलला पोहोचायचं आहे, ज्या लेव्हलला आपल्या घरातलं कुणीही गेलं नव्हतं. डिस्ट्रिक्ट लेव्हल खेळणं माझ्यासाठी खूप सोपी गोष्ट झाली होती. पण मला नॅशनल लेव्हलला आणि माझं जे ड्रीम होतं, की मला इंडिया टीममध्ये बास्केटबॉलच्या इंडिया टीममध्ये खेळायचं, हे माझं जे ड्रीम होतं, ॲक्च्युली ते ड्रीम हे ड्रीमच राहिलं. ठीक आहे. पण काही गोष्टींना त्यातून मला खूप काही शिकायला मिळालं. कारण ते जे ड्रीम मी ठेवलं, ते माझं ड्रीम तिथंच राहिले. आज तागायत त्या ड्रीमला मी फक्त ड्रीम म्हणूनच पाहते ना, की माझं ते पूर्ण झालंय. पण एक सॅटिस्फाईड आहे, की नॅशनल लेव्हलपर्यंत तरी आपण खेळलोय. त्याचं मला खूप मोठं समाधान आहे आणि आपण जे काही कमवलं आहे खेळामध्ये, त्याच्यासाठी अ, खूप आहे. कारण ज्या परिस्थितीतून संघर्ष करत आपण इथपर्यंत आलो आहोत, याची जाणीव ही स्वतःला असणं खूप गरजेचं आहे आणि जे मिळालंय त्याच्यामध्ये समाधानी असणं हेही खूप महत्त्वाचं होतं. आणि माझ्यामध्ये समाधान ही गोष्ट खूप आहे. जे मिळतंय त्याच्यामध्ये समाधानी राहणं हे माझ्यामध्ये आहे. भले आपण स्वप्न मोठे बघावेत, पण जर पूर्ण नाही झालं म्हणून पुन्हा खचून जाणं हे माझ्यामध्ये नाहीये. तेवढ्यापुरतं जरी मी खचले, तर पुन्हा मी उभी राहते. कारण मला माहिती आहे, की ते नाही मिळाले तर दुसरं काहीतरी माझ्यासाठी आहे. जे देवाने मला हे नाही दिलं तरी हे देणार आहे. म्हणून देवाने माझ्याकडून हे काढून घेतलंय.
भले मी त्या काबिलियत नसेल किंवा ते माझ्यासाठी योग्य नसेल, त्याच्यापेक्षाही बेटर काहीतरी असेल असा विचार करणं खरंच गरजेचं आहे. काही इन्सिडेंटमधून स्वतःला घडवणं हे खूप गरजेचं आहे. या व्हिडिओतून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की इंजुरी झाली किंवा आपला ॲक्सिडेंट झालाय, काहीतरी घडलंय आपल्याबरोबर म्हणून आपण खचून नाही जायचं, तर त्यातून पुन्हा कसं उठायचं, कसं उभं राहायचं आणि पुढे कसं जायचं हे आपण स्वतः ठरवायचं. दुसऱ्यांवर डिपेंड राहण्यापेक्षा स्वतःवर डिपेंड राहायचं. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे, कारण कसा प्रवास होता, काय होता, कारण क्षणाक्षणाला रडणं काय असतं हे मी स्वतः पाहिलं आहे आणि स्वतःचे डोळे स्वतःही पुसले आहेत. कारण रडत असताना दुसऱ्यांचा खांदा घेणं हे खूप सोपी गोष्ट आहे, पण जेव्हा स्वतः रडत असतो तेव्हा स्वतःच्या फक्त खांद्यानं असं पुसून बघा. खरंच हे जे मिळतंय ना, ते आपण दुसऱ्यांकडनं फक्त अपेक्षा करून मागतोय. ही अपेक्षा करायला लागत नाही, कारण हे स्वतःवर येते. हे लक्षात ठेवा. तुम्हाला यातून काय मोटिवेशन मिळालं हे नक्कीच तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा आणि याच्या पुढे काय घडलं हे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर आपण आता अशाच मनातल्या गोष्टी घेऊन पार्ट 4 मध्ये भेटूयात. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला हे कमेंटमध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब केल्याबद्दल खरंच मी तुमची मनापासून आभारी आहे.